नाशिक महानगरपालिकेच्या मतदानात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 14 मधील नागझिरी जुने नाशिक येथील शाळा क्रमांक 39 मध्ये मानवता किन्नर समाजाच्या अध्यक्षा समला गुरुनाईक यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 114 तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावलाय। निवडून येणाऱ्या उमेदवारांनी सर्व समाजासाठी काम करावे अशी त्यांची अपेक्षा आहे। नमस्कार, मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही 140 किन्नरांनी वोटिंग दिलेली आहे आणि आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे की आम्ही आज वोटिंगचा हक्क बजावलेला आहे आणि जे पण कोणी निवडून येतील त्यांनी चांगली समाजसेवा करावी हीच आमची अपेक्षा आहे। गोरगरिबांची सेवा करायची किंवा नगरसेवक म्हणजे तर ते सगळ्यांना माहिती आहे, खूप चांगली सेवा करायची। नमस्कार, जय अंबे जय श्री महाकाल। आम्ही मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नाईक यांच्या वतीने आज आहोत। आम्ही यांच्या पूर्ण नाशिक किन्नर समाजाने मतदानाचा हक्क आम्ही गाजवला आहे आणि आम्हाला गर्व आहे का आम्हाला शासनाने आणि सरकारने आम्हाला मतदान करायचा आम्हाला हक्क दिलाय। आमची एकच विनंती आहे, जे पण कोणी निवडून येईल त्यांनी सगळ्या जनतेसाठी काम करावं आणि तृतीयपंथी समाजासाठी पण कुठेतरी विचार करावा, आमचा पण कुठेतरी विचार करून आमच्यासाठी पण काम करावं आणि जे पण कोणी निवडून येईल त्यांना आम्ही एकच म्हणतोय का तुम्ही जनतेची सेवा करा। जय अंबे। समाजाची काय अपेक्षा आहे, जे निवडून येणारे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडे किन्नर समाजाची काय अपेक्षा आहे? एकच अपेक्षा किन्नर समाजाची की आम्हाला मंदिर, दफनभूमी, नोकरी पाणी, गोसेवा हे सेवा आम्हाला जे पण कोण निवडून येईल त्यांच्या हातून आम्हाला हे सगळं झालं पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या या पूर्ण झाल्या पाहिजे। तर किन्नरांना तुम्ही काय संदेश देणार? इतर किन्नर लोकांना किन्नर समाजाला काय संदेश देणार? इतर किन्नरांना आम्ही एकच संदेश देऊ शकतो का ज्यांना कोणी मतदान कार्ड वगैरे नसेल त्यांनी पण त्यांचं मतदान कार्ड वगैरे बनवून घ्या। जसं आम्ही पण हक्क जमवला आहे, तुम्ही पण तुमचा हक्क जमवा। एक माणूस म्हणून तुम्ही माणुसकी म्हणून तुम्ही तुमचं मतदान केलं पाहिजे। हे मतदान तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतंय? मतदान म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी साकार झाल्यासारखं वाटतं आम्हाला। सिन्नर मध्ये पण एक किन्नर सिन्नर नाही, नाशिक मध्ये हा श्री म्हणून आहे, नानींचे शिष्य आहे ते आमचे उमेदवार जे उभे आहे ते पण निवडून यावा, त्यांच्या हातून पण जे काही समाजसेवा आहे ती पण चांगली घडावा। मतदान प्रक्रिया म्हणजे आपल्याला काही अडचण आली का? काय मतदान प्रक्रिया म्हणजे आपल्याला नाही आम्हाला सरकार। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।